सध्या मार्च महिन्याचा पहिलाच आठवडा सुरू आहे आणि या पहिल्याच आठवड्यात जर आपण पाहिलं तर तापमानाने जो आहे तो मोठ्या प्रमाणात उच्चांक गाठलेला आहे। अमरावतीचं तापमान 39 अंशाच्या समोर गेलेलं आहे। त्यामुळं नागरिकांची आता मार्च महिन्यातच थंड पेयाकडे जी आहे ती मागणी वाढलेली आपण बघू शकतो। दृश्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय परिसरामध्ये जे आहे ते थंड पेयाची दुकानं आता या ठिकाणी सजलेली आहेत। ग्रामीण भागातून कामानिमित्त आलेले लोक जर आपण पाहता या ठिकाणी मलाई लस्सी असेल किंवा मग उसाच्या रसाचा आस्वाद घेत आहे, कारण तापमानात जी आहे ती मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे। दुसरीकडे उसाच्या ताज्या रसाबरोबरच मसाल्याच्या ताकाची दुकानं जी आहेत ते या ठिकाणी सजल्याचं पाहायला मिळत आहेत। अमरावतीच्या जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातला संपूर्ण हा परिसर आहे आणि या ठिकाणी थंड पेयाची दुकानं जी आहेत ती आता लागलेली आहेत। यावर्षी जर आपण पाहिलं तर दरवर्षीच्या तुलनेमध्ये उन्हाळा मोठ्या प्रमाणावर तापमान असल्याचा अंदाज जो आहे तो हवामान विभागाने वर्तविला आहे। अमरावतीतलं तापमान 39 अंशाच्या पुढे गेलेलं आहे। पुढील 5 ते 6 दिवस अशाच पद्धतीने जे आहे ते तापमान राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। दुसरीकडे ज्या पद्धतीनं मागील 3 ते 4 दिवसांपासून ऊन सध्या तापत आहे, त्यामुळे जे आहे ते रेकॉर्ड 14 वर्षाचा रेकॉर्ड जो आहे तो उन्हाळ्याचा मोडलेला आहे। साधारणतः मार्च महिन्यामध्ये अमरावतीमध्ये 35 ते 37 अंश एवढं तापमान राहत असतं, परंतु यावर्षी जर आपण पाहिलं तर पहिल्याच आठवड्यात 39 पर्यंत तापमान गेलेलं आहे। त्यामुळं घराबाहेर पडताना नागरिक आपली पुरेपूर काळजी घेत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। एकंदरीत जर आपण पाहिलं तर सध्या या रगरगत्या उन्हामुळे जे आहे ते शरीराला कुठेतरी थंडावा मिळावा यासाठी थंड पेयाची दुकानं जी आहे ते अमरावती शहरामध्ये सजलेली आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडे समी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।